सूर्यग्रह हा कमकुवत आहे का? तर जाणून घ्या सूर्याचे महत्व, उच्च नीच राशी, प्रभावी मंत्र, स्तोत्र, सूक्त आणि सूर्यासाठी प्रसिद्ध असलेली देवळं सुद्धा. कुंडलीतील सूर्य हा बलवान असेल तर व्यक्तीला आत्मविश्वास, यश, नेतृत्व आणि समाजात मान सन्मान सुद्धा मिळतो. पण हाच सूर्य जर दुर्बळ असेल तर जीवनात अडचणी येतात. तर चला जाणून घेऊया आज सूर्यग्रहाबाबत. वैदिक ज्योतिषात सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. तो आत्मा, वडील, शासन, नेतृत्व, अधिकार, प्रतिष्ठा, आरोग्य, आत्मविश्वास आणि जीवनशक्तीचा कारक आहे. कुंडलीतील सूर्याची स्थिती व्यक्तीचे व्यक्तिमत्व, निर्णय क्षमता, करिअर मधील प्रगती आणि समाजातील प्रतिष्ठा सुद्धा ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावत असतो. आता सूर्य हा उच्चीचा म्हणजे एक्झॉल्टेशन कुठे असतं तर राशी आहे मेष. आता याचे फळ काय तर प्रबळ नेतृत्व तुम्हाला मिळतं, आत्मविश्वास, अधिकार, कीर्ती, यश, निर्णय क्षमता तुमची उत्तम असते. सूर्य जर नीचेचा असेल म्हणजे डेबिलिटेड असेल तर तो कुठल्या राशीमध्ये तर तुळ राशीमध्ये. तर याचे फळ आपल्याला काय मिळतात? आत्मविश्वासाची कमतरता, निर्णय घेण्यामध्ये अडचण येते, वडिलांशी तुमचे मतभेद असतात, सरकारी कामामध्ये विलंब, प्रतिष्ठेवर ठपका सुद्धा असतो. केवळ सूर्य हा नीच राशीमध्ये असल्यामुळे त्याचे नेहमीच परिणाम वाईट होतील का तर असं नाही. संपूर्ण कुंडली, दृष्टी, युती, नवांश, दशांश, योग यांचा एकत्रित विचार हा केला जातो. सूर्य बलवान असल्याची लक्षणं मी जसं म्हटलं, आत्मविश्वास पूर्ण असतो, व्यक्तिमत्व आत्मविश्वासाने भरलेलं असतं, प्रभावी नेतृत्व, सरकारी किंवा प्रशासकीय कार्यात यश मिळतं, समाजात प्रतिष्ठा, उत्तम आरोग्य आणि ऊर्जा सुद्धा, स्पष्ट निर्णय क्षमता. सूर्य जर दुर्बळ असेल तर निश्चितच आत्मविश्वासामध्ये कमी, वारंवार येणारं अपयश, ओळख योग्यरित्या न मिळणं, वडिलांशी असलेले मतभेद किंवा वडिलांच्या अस्तित्वावर सुद्धा प्रश्नचिन्ह असतो, डोळे, हाडं किंवा हृदयाशी संबंधित असलेले त्रास हे सुचवतं. सरकारी कामात व्यत्यय, अधिकाऱ्यांशी तुमचे मतभेद असू शकतात. आता सूर्याला आपण बलवान कसं करायचं तर दररोज सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या लोट्यातून अर्घ द्या. आदित्य हृदय स्तोत्र याचे नियमित पठण करा. रविवारी सूर्य मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकता. गूळ, गहू, तांब यांचं दान करा. वडील आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचा, गुरुजनांचा नेहमी आदर करा. सूर्योदयाच्या वेळी कोवळ्या किरणामध्ये 10 ते 15 मिनिटं उभं राहून उपासना करा. सूर्य बीज मंत्र आहे ओम ह्रां ह्रीं ह्रो सः सूर्याय नमः. हा जप दररोज 108 वेळा करा. सूर्यासाठी आता प्रभावी स्तोत्र कोणती? आदित्य हृदय स्तोत्र हे शत्रूंवर विजय, आत्मविश्वास, आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं. त्यानंतर आहे सूर्याष्टकम. सूर्यकृपा, रोग निवारण आणि तेज वाढवण्यासाठी हे उत्तम मानलं जातं. सूर्यकवच संरक्षण, आत्मबळ, ग्रहदोष शमनासाठी उत्तम. आता वेदांमध्ये असलेलं सूक्त म्हणजे सूर्य सूक्त, आध्यात्मिक तेज, प्राणशक्ती, सूर्य उपासनासाठी उत्तम. रविवारी मीठ न वापरता केलेलं उपवास. रविवारी श्रद्धेने उपवास करा. अनेक परंपरांमध्ये या दिवशी मीठ न खाता फलाहार करून सूर्यदेवाची उपासना केली जाते. हा उपाय आत्मबल, आरोग्य, मान सन्मान, सूर्याशी असलेले संबंध, दोष कमी करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. उपवासाची ही पद्धत आपल्या प्रकृतीनुसार, आपल्या परंपरेनुसार ठरवावी. तर वैद्यकीय सल्ला घेऊनच उपवास करावा. सोबत सूर्याची मंदिरं कोणती हे जर जाणून घेण्यासाठी श्री पद्मजा हिलिंग पॉइंट या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.